नमस्कार, मी राज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत एकदम झटपट होणारी सुकी आलू पालकची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर मी इथं भाज्या घेतल्या, 2 बटाटा घेतलाय, 1 कांदा घेतलाय, एक छोटा अद्रकचा तुकडा घेतलाय आणि लसूण पाकळ्या घेतल्या 10 ते 12, एक गड्डी पालक घेतली। आता या सगळ्या भाज्या आपल्याला कट करून घ्यायच्या। तर एकदम बारीक असा हे लसूण कट करून घ्यायचा आहे। सकाळच्या घाई गडबडीमध्ये एकदम पटकन तयार होती आलू पालकची भाजी। तर कांदाही आपल्याला चांगला बारीक कट करून घ्यायचा आहे। कांदा कट करून झाला की बटाटा आपल्याला सोलून घ्यायचा आहे, साल काढून घ्यायचे। चला बटाटा कट करून झालाय। आता आपण फोडणीची तयारी करू। तर कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचे। त्याच्यामध्ये टाकायचे 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी टाकायची, बारीक कट केलेला लसूण टाकायचा आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत हा लसूण परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये 2 लाल मिरच्या टाकायचे। तर मिरच्या थोड्याशा परतून झाल्या की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा। कांदाही चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता कांदा ते सगळं साहित्य परतून झालं की याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आणि आपण जो चिरून घेतलेला बटाटा स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा आणि हा बटाटा पण याच्यामध्ये टाकायचा आहे। आता एकदा चांगलं ही भाजी मिक्स करायची। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचंय म्हणजे बटाटा शिजायला लवकर मदत होईल आपल्याला। तर मिक्स करायची आणि झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटं हा बटाटा परतून घ्यायचा आहे म्हणजे शिजवून घ्यायचा आहे। 5 मिनिटं झाली। आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे। 1 चमचा मिरची पावडर टाकायची, 1 चमचा धने पावडर टाकायची, अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आणि सगळे मसाले एकदा चांगले मिनिटभर याच्यामध्ये असे परतून घ्यायचे। तर सगळ्यात लास्टला आपल्याला याच्यामध्ये पालक टाकायची बारीक चिरलेली। तर ही भाजी चांगली अशी मिक्स करायची, चांगली अशी मिनिटभर आधी परतून घ्यायची। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचंय। झाकण ठेवून आपल्याला आता हे 5 ते 6 मिनिटं एकदम कमी गॅसवर ही भाजी शिजून घ्यायची। तुम्ही बघू शकता एकदम मस्त बटाटा शिजलाय। ही आलू पालकची भाजी बनून तयार झाली आहे। गरमागरम आपली आलू पालकची भाजी बनून तयार झाली। एकदम टेस्टी होते। एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग अशाच एक नवीन रेसिपी सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।